काळजी घ्या दोघांची, तयारी करा स्वागताची। आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी। प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर। माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी, स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी, तेही एकाच छताखाली। वेदनारहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय। गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया, गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध। सेवा तुमची, तुमच्या बाळाची। नियमित आरोग्य तपासणी करा। नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या। प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, केबीपी कॉलेज चौक, जुना अकलूज लॉज, बायपास रोड, पंढरपूर। सतर्क संपर्क 0221 86 29 511। आषाढी एकादशी पूर्वी पंढरपूर शहर व तालुक्यात विकास कामाला गती आली असून आज 65 एकर समोरील भटुंबरे ते विठ्ठलवाडी विसावा या रस्त्याचं भूमिपूजन पंढरपूर मंगळवेढ्याचे युवक नेते प्रणवदादा परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले। मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम रखडलं असून शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिक आणि भाविक भक्तांमधून त्या प्रलंबित रस्त्यांचं काम पूर्ण व्हावे यासाठी मागणी झाली असता भटुंबरे ग्रामपंचायतच्या वतीनं वारंवार पाठपुरावा करून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली विकास निधीचं नियोजन करून अखेर आज रस्त्याचं उद्घाटन युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले असून भटुंबरे ग्रामपंचायतच्या वतीनं युवक नेते प्रणव परिचारक यांचा सन्मान देखील करण्यात आला। तत्पूर्वी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या रोडवरून जवळपास लाखो भाविक भक्त ये-जा करत असतात। येणाऱ्या भाविक भक्तांचे रस्त्यावरून चालताना हाल होऊ नये म्हणून या रस्त्याचं भूमिपूजन केलं असून लवकरच रस्त्याच्या चारही बाजूने लाईटची व्यवस्था करणार असल्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी ग्वाही दिली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठलवाडी विसावा, लक्ष्मीनगर ते विठ्ठलवाडी विसावा वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता होता। वारीच्या काळामध्ये वारीतील वारकरी या ठिकाणी 65 एकरामध्ये पूर्ण जमा झाल्यानंतर हा एक शॉर्टकटचा मार्ग अनेक दिवसापासून पालखी मार्गाचा उपलब्ध होता, परंतु अनेक दिवसापासून या ठिकाणी झाडी वाढली होती, रस्ता या ठिकाणी नव्हता। गेल्या पंचवार्षिकमध्ये भटुंबरे ग्रामपंचायतीच्या वतीनं काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि हा 65 एकरातील हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता झाला पाहिजे अशी सर्व भटुंबरे ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छा खातर आम्ही गावातील जे दुर्लक्षित रस्ते आहेत ते व्हावे यासाठी विधान परिषदेचे नेते, विधान परिषदचे माजी आमदार सन्माननीय प्रशांत मालक परिचारक यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या जानेवारी महिन्यामध्ये हा लक्ष्मीनगर ते विठ्ठलवाडी विसावा हा 65 एकरातील रस्ता, त्याचबरोबर आईल्या चौकापासून गणपतीपर्यंतचा पकालपूर रस्ता असे अनेक 1-2-4 रस्ते आम्ही या ठिकाणी मंजुरीसाठी आदरणीय मालकांकडे दिले होते आणि त्यातून गट ब 2 अंतर्गत आज हा लक्ष्मीनगरचा 2 किलोमीटरचा रस्ता जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी आज 20 लाख इतका निधी आला आहे आणि या रस्त्याचं काम भूमिपूजन युवक नेते प्रणव मालक परिचारक यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर अहिल्या चौक ते गणपती मंदिर हा जो रस्ता होता या रस्त्यासाठी सुद्धा गट ब 2 अंतर्गत 40 लाख इतका निधी आदरणीय मालकांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे। ते सुद्धा काम गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे। मालकांच्या माध्यमातून जवळजवळ या 2 कामासाठी 60 लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे। त्यामुळे भटुंबरे ग्रामस्थांच्या वतीनं, विठ्ठलवाडी विसावा येथील सर्व लोकांच्या वतीनं आदरणीय मालकांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडे, कारण का गणपतीकडे जाणारा रस्ता तर खूप दुर्लक्षित झाला होता, त्या रस्त्यासाठी आज या ठिकाणी 40 लाख निधी दिला आणि विठ्ठलवाडी या पालखी मार्गाच्या रस्त्यासाठी 20 लाख निधी दिला, त्याबद्दल आदरणीय मालकांचं धन्यवाद। यामुळे
या रस्त्यामुळे हा रस्ता शॉर्टकट रस्ता असल्यामुळं जो आडीव विठ्ठलवाडी विसावा त्याचबरोबर इतर गावातील लोक सुद्धा या ठिकाणी शॉर्टकट मार्गे या रस्ता 3 रस्त्याकडून न जाता या ठिकाणी शॉर्टकट मार्गे या रस्त्यातून जाऊ शकतात. 1-1.5 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी कमी होणार आहे पंढरपूर शहराकडे जाण्यासाठी. त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगली सुविधा या रस्त्यामुळे निर्माण होणार आहे. त्याचबरोबर येथील जे शेतकरी आहेत यांची खूप मोठी समस्या ऊस नेण्यासाठी होती. यांचे ऊसाचे ट्रॅक्टर निघत नव्हते. ऊसासह ट्रॅक्टर निघण्यासाठी या रस्त्याची खूप आवश्यकता होती आणि ती आवश्यकता या ठिकाणी पाहून वारंवार आम्ही पाठपुरावा केला. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही मालकांकडे प्रस्ताव दिला. मार्चच्या बजेटमध्ये या ठिकाणी या रस्त्याला निधी मिळाला आणि एप्रिल-मे अंतर्गत टेंडर होऊन आज ते काम टेंडर प्रोसेस होऊन ते मार्गी लागण्याचं काम झालेलं आहे आणि ते काम प्रत्यक्षात सुरू झालं. त्याबद्दल जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांचं पुनश्च एकदा धन्यवाद.